सत्यजित रेंनी मला एक अर्ध्या पानाचं पत्र लिहिलं. मी 1 तासाची एक टेलिफिल्म करतो, त्यातल्या 2 पैकी एक महत्त्वाचा रोल तुम्ही करावा अशी माझी इच्छा आहे. आणि खालती होतं रिगार्ड्स फ्रॉम वन सर्वायकल स्पॉन्डिलोसिस टू अनदर. वी डोंट बिलॉंग टू पॉप्युलर कल्चर. एक पॉप्युलर कल्चर नावाची जागा आहे आणि त्याच्या शेजारी ही आमची एक छोटीशी चंद्रमौळी झोपडी आहे. 50 वर्ष आपण सगळ्यांनी फुकट काम केलं याच्यावर कुणाचाही विश्वास बसत नाही आता. घाशीराम ही त्या काळात आपल्याला संस्थेला मिळालेली एक सबसिडी होती, म्हणजे कोणावरही आपल्याला अवलंबून राहायला लागलं नाही. मी ही टोपी घालत होतो आणि लोक मला विचारायचे याचं रहस्य काय. त्यांना मी काय उत्तर द्यायचो की मला हाय हिल्स घालता येत नाहीत म्हणून मी नेपाळी टोपी घालतो. त्यांनी उंची वाढते. आमची सगळ्यांची कम्युनिकेशनची भाषा इंग्लिश होती, पण एकमेकांना त्या इंग्लिशचा अर्थ कळत नव्हता. व्हेंटिलेटर नावाच्या सिनेमामध्ये मला तारखा जमत नव्हत्या म्हणून मी तुझं नाव सुचवलं आणि तो सिनेमा इतका गाजला की आता मला कोणी विचारतच नाही, सारखे तुलाच काम देतात. तुझे शिवाजी महाराज तुझ्या भाषेत बोलतील, तुझे संभाजी महाराज तुझ्या भाषेत बोलतील, तुझा जो लहेजा असेल त्या भाषेत बोल. तरुण लोकांचं काय होणार? आपलं ठीक आहे, आपण 4-5 वर्षात मरून जाऊ, काय होणार याची भीती जास्त वाटते. आता कुठपासून कुठपर्यंत आलोय बघ. म्हणजे जाहीर गप्पा आपल्या दोघांना मारायचे आहेत आणि कॅमेरा समोर मारायचे. येस, म्हणजे पूर्वी कसं आपण बोलू शकायचो, आता फार जपून बोलावं लागतं. हां, तर हे बोल भिडमुळं आपल्याला आपण नेहमी भेटून गप्पा मारतो, पण आता जाहीर कॅमेरा समोर गप्पा मारायचे म्हणजे गंमत आहे थोडी. पाच जरा टोपी वेगळी दिसते. एक आता 2 तलकारणे आहेत. एक तर हल्ली पुण्यात तू पाहिलं असेल तर कुठल्याही माणसाचा कुठल्याही कामासाठी गौरव करायचा असेल तर त्याला पुणेरी टोपी देतात. फार कुणी आलं तरी पुण्यभूषणला पुणेरी टोपी देतात, बरोबर आहे की नाही? तेव्हाच मिळालेली आहे मला ही. आणि नाही तर घाशीराम संपल्यानंतर हे पगडी करणाऱ्यांना धंदाच नव्हता. तो आता चांगलाच वधारलेला आहे. हो, त्याच्यावर तीच आठवण. आणि लाल आहे आणि आज नेमका दसऱ्याचा दुसरा दिवस आहे, तर आजचा रंग लाल आहे. म्हणून मी म्हटलं आपल्याकडे लाल काय आहे, तर आपल्याला मिळालेली पगडीच आहे आणि हे शिवाय लाल मिळालेलं. त्यामुळे मी आज दुसरा दिवस साजरा करण्यासाठी हे आहे. दुसऱ्या माळे. पण तुला आवडत नसेल तर मी माझी नेहमीची नेपाळी घालू शकते. ते तुझा चॉईस आहे, तुम्हाला काय योग्य वाटेल. त्याचं वजन पेलेलं असं झालं की ती घालतो. पण या टोपीचा अर्थ कालौघात तेव्हा त्या टोपीला काय म्हणतात, एक प्रकारची तटस्थता होती त्या पुणेरी पगडीला. कालौघात ती तटस्थता जाऊन त्याच्यामध्ये आता त्याचे रंग बदलत चाललेले दिसतात. म्हणजे पूर्वी ही पुणेरी पगडी होती, नंतर म्हणायचे की आता ही ब्राह्मणी पगडी, शिंदेशाही पगडी किंवा असे त्याच्यामध्ये जसं जसं स्वातंत्र्योत्तर काळात राजकीय अर्थ प्राप्त बदलायला लागलं तसं तसं या टोपीचं आहे. तर तू आपली नेपाळी टोपी घातलीस तरी तुला माहितीये का मी नेपाळी टोपी का घालायला लागलो? हो, कारण मुळामध्ये माझ्या लक्षात आलं की ह्या टोपीला भारतात राजकीय अर्थ नाही. आता राजकीय अर्थ नाही, आता आला येणार, मग आता बदलायला लागेल. आणि त्यामुळे मी जेव्हा होतो त्यावर ती रस्त्यावर सापडली मला. ती मला परवडणारी होती. ती धुता येते, इस्त्री करून खिशात ठेवता येते. पण मग पुढे पुढे त्याचे मला चांगले परिणाम पण लक्षात आले की राजकीय रंग नाही, पण मुख्य म्हणजे आपण पूर्वीच्या डेक्कन जिमखान्यावरच्या बंगलेवाल्या लोकांकडे गेलो की ज्यांच्याकडे वॉचमन असतात. तर वॉचमन माझ्यासोबत प्रेमळपणे वागायला लागले एकदम. म्हणजे आपण असं केलं काय काय बाय कोणाला बाय बाहेर काढायच्या ऐवजी हां काय या आत कसं काय तुम्ही कुठले, म्हणजे असं सुरू झालं. त्यांनी एखाद्याने प्रेमाने स्वेटर विणून पण दिला असेल तुला? मला नाही. हल्ली कोणी नेपाळला गेलं की माझ्यासाठी टोप्या घेऊन येतात. आता नेपाळी टोपीला पण एक प्रकारचा प्रोटेस्ट नाही, आता डेंजर झालंय. त्यामुळे आता दिवसात आलेला आहे. इतके दिवस सेफली मी ही टोपी घालत होतो काय. आणि लोक मला विचारायचे याचं रहस्य काय. त्याला मी काय उत्तर द्यायचो की मला हाय हिल्स घालता येत नाहीत म्हणून मी नेपाळी टोपी घालतो. त्याने उंची वाढते.
नाही, आपल्या या पगडीवरनं आठवण झाली. पगडी आता घालायला लागलेला आपण 72 साली पहिल्यांदा घाशीरामच्या कोतवाल निमित्तानं पगडीशी 20 संबंध वर्ष आला. घालतोय. आणि तेव्हाही मला आठवतं की या पगड्या सगळ्या ठेवलेल्या असतात जाधव नाट्यसंस्थारमध्ये. आणि जाधव नाट्यसंस्थारचं जे दुकान होतं ते प्रसिद्ध बावनखिंडी म्हणजे दाणेआळीत होतं. आणि दाणेआळीत तिथं त्यांच्याकडे जायचं म्हणजे असा मुश्किलीचाच वाटा होता की तिथं सगळ्या ज्या व्यवसाय करणाऱ्या बायका होत्या त्यांच्या कुटुंब व्यवस्थेमधनंच आपल्याला जायला लागायचं वरती. आणि वरती गेल्यानंतर जाधवचं दुकान होतं. पण पगडी करणारे लोक तेव्हा जुन्नरला जास्त होते. बरोबर. आणि एक पगडी करायची म्हटल्यानंतर त्याला जवळपास 30 एक वार कापड ते घेऊन आणि त्याचे चुणे करून ती चुणे एक साच्यावर बरोबर करण्याचं अतिशय कसबी काम होतं. कला होतं. बरोबर. कसबी काम होतं. कालांतरानं त्याच्यात सुधारणा झाला असेल, पण पूर्वीच्या काळात ते त्या पगडीवरनं आठवण झाली. आणि त्याच्यावरनं आठवलं की आता घाशीराम कोतवालची शेवटची पगडी आपण घातली 6 डिसेंबर 1992, ज्या वेळेला बाबरी मस्जिद पाडली. तुला त्यावेळेला आठवतं आपला का? शेवटचा प्रयोग कलकत्त्याला चालू होता. बरोबर आहे. एवढंच नाही, तुझ्या जर लक्षात आलं असेल तर कलकत्त्याला आपण 3 वेळा गेलो. येस. आणि तिन्ही वेळेला म्हणजे पहिल्या वेळी गेलो तर माहिती नव्हतं कोणी, हो. पण त्या आठवड्यात घाशीराम, 3 पैशाचा तमाशा आणि महानिर्वाण तिन्ही प्रयोग केल्यामुळे एकदम थिएटर अकॅडमी ही सगळ्या थिएटरच्या लोकांना माहिती झाली. महाराष्ट्र पण निघायच्या आदल्या दिवशी इतका प्रचंड पाऊस, पाऊस आला. आणि आपण तिघं, जब्बार, तुम्ही, दुसऱ्या कुणाकडे तरी पोद्दार आपल्याला जेवायला घेऊन गेलो होते. आणि आपल्याला जेवायला जाता आलं नाही कारण इतका पाऊस पडत होता. म्हणून ज्या फ्लॅटमध्ये गेलो होतो तिथं झोपलो आपण. आणि सकाळी उठलो परत पावसाच्या आवाजाने तर सगळ्या टॅक्सा पाण्यात होत्या. आणि परत कसं जायचं महाराष्ट्र सदनात ही पंचायत होती आपली. तेव्हा भूक नव्हती पोटात, काहीतरी पंडितबाईंनी आपल्याला खायला करून दिलं उतरल्यावर. आणि आपण निघालो, कॅन्सल झालं ते सगळं. आणि आपल्याला प्रचंड खर्च आला. 6 दिवस तिथं बरंच खोल्या सोडल्या होत्या सगळ्या. आपण याच्यावर गेलो स्टेशनवर, तिथून परत गीतांजली कॅन्सल झाली. आणि एका एवढ्या मोठ्या चौकोनात आपण 50 लोक होतो. आणि आपल्याला सगळ्यांना सकाळी श्यामानंद जालांनी ट्रकमध्ये घालून परत महाराष्ट्र सदनात आणलं, हजरा रोडला. हो. आणि तिथला पण त्या जिथं प्रयोग केला होता त्या हॉलमध्ये गाद्या टाकून झोपलो. आणि एकटा जब्बार विमानाने, त्याला एक तिकीट मिळालं, तो गेला. तो मुंबईला गेला, शरद पवारांना भेटला. 5 दिवसांनी एकदम अनेक पोलीस आले. थिएटर अकॅडमी, तुम्ही सुरक्षित आहात ना? कारण पवारांनी ज्योती बसूंना फोन केला. आणि तू आणि मी आपण श्यामानंद जलांकडे जाऊन, मृणाल सेनकडे जाऊन परत कसं न्यायचं म्हणून आपल्याला मार्गदर्शक, सगळे रेल्वे बंद आहेत म्हणून विमानाने नागपूरपर्यंत आणावं लागलं. आणि हुंडी लिहून दिली तू आणि मी की आम्ही हे पैसे परत करू म्हणून. आणि एका रात्रीत आपलं जे 20,000चं नुकसान झालं त्या काळात, ते करण्याकरता प्रत्येकाने विमानाचे पैसे भरले. आणि मग प्रयोगातनं एकेकाचे पैसे आपण परत केले. हे आठवतंय बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 6 दिवस आपण अडकलो होतो महाराष्ट्र निवास, हजरा रोड. त्या काळी मोठं त्यावेळेला महाराष्ट्र केंद्र ते होतं. आणि जवळपास 100 खोल्या होत्या. पण तिथले महाराज म्हणले की पदार्थ जेवायला एकच, डाळ खिचडी. तेवढंच ते करायचे. नंतर मला आठवलं की हजरा रोडच्या पाठीमागच्या बाजूला मृणाल सेन राहायचे. आणि 2 वेळेला मृणाल सेन आणि त्यांच्या पत्नींनी आपल्याला नाश्ता आला होता मागच्या बाजूनी. ते नाश्ता आणून द्यायचे. आणि सगळे आपण जे 40 लोक अडकलो होतो त्यांना मृणाल सेननी नाश्ता दिला, तेही मला आठवलं. तर ह्या सगळ्या एवढा नाटकाचा हा प्रवास झाला. 500 प्रयोग झाले आणि बंद होऊनही आता झाले. पण मला असं वाटतं की हा जो प्रवास एका नाटकाचा आहे, तो नाटकाचा प्रवास आहे, तो आपल्या स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या कलाकार पिढीचा पण तो एक प्रवास आहे. म्हणजे आपण सगळं सुरू झालं तेव्हा बॅचलर होतो, कोणाचं लग्न झालं नव्हतं, विद्यार्थी होतो, मग विद्यार्थी होतो, नोकरीला लागले लोक, लग्न झाली,
पोरं बाळं झाली, मुलांना घेऊन बायका विंगेत असायच्या. प्रत्येक वेळेला घाशीराम कोतवालचे मला आठवते की माझ्या मुलाला तो ड्रेस आवडायचा म्हणून त्याला त्या उपरण्याचा शर्ट पण करून दिलेला होता. तेव्हा वाटव्यांची मुलगी त्यांना प्रयोगाला जाऊन द्यायची नाही आणि कायम विंगेत उभी राहून मुकुंद टांगसाळेची मुलगी ती आता अमेरिकेत असते, ती नेहमी विंगेतनं बघायची. तर असा संपूर्ण प्रवास हा घाशीरामला लागला. दुसरं घाशीरामचं मला महत्त्वाचं वाटतं म्हणजे नाटकाच्या विषयी काय आपण बोलण्यात मुद्दा नाही, कारण आपण नाटकच करत राहिलो, की घाशीराम ही त्या काळात आपल्याला संस्थेला मिळालेली एक सबसिडी होती. म्हणजे कोणावरही आपल्याला अवलंबून राहायला लागलं नाही. आपलं नाटक करायचं तर आपल्याकडे पैसे आहेत का, तर घाशीराम कोतवाल नाटकातनं मिळणारे पैसे त्याच्यावर आहेत. तर आपण सगळी नाटकं केली की हो, पुढची माझी नाटकं फार मिकी मेमसाहेब, महानिर्वाण, होय. बेगम बरुळे सगळी सगळी नाटकं मोहनची पण ती पुढची पण नाटकं हो सगळी. ती केली आणि ती एक सबसिडी मिळाली आणि थिएटर अकॅडमी ही संस्था त्या काळातनं उभी राहिली. पण घाशीराम कोतवाल नाटक जे आहे ते दिवसेंदिवस म्हणजे विसरलं गेलं पाहिजे किंवा गेलं पाहिजे, त्याच्याऐवजी ते जास्तीत जास्त खरं व्हायला लागलेलं आहे की ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ऑल, असा त्या काळात त्याचा जो मोटो होता किंवा तेंडुलकरांनी लिहिलेल्या लिखाणामध्ये तो जो मर्म होतं त्याचं, ते मर्म दिवसेंदिवस भारतातच नव्हे तर सगळीकडेच अधोरेखित होताना अगदी बरोबर. दिसते. आणि तुझी टोपी हे आत्ताचं उदाहरण आहे. म्हणून तू म्हणलंस की त्याच्या ह्याच्यात तेंडुलकरांनी लिहिलंय हे ऐतिहासिक नाटक नव्हे. घाशीराम हे विशिष्ट सामाजिक आणि राजकीय परिस्थितीची निर्मिती असतात आणि ते कधी आणि कुठेही होऊ शकतं. स्थलकालातीत असतात आणि ते कधी मरत नाहीत. ते आता सिद्ध झालं त्याच्यामध्ये, त्याला राजकीय अर्थ नाहीत. बरोबर. आणि मला त्यामुळे एक गंमत कशी वाटते, वरवर ऐतिहासिक वाटणारं नाटक मुळात ऐतिहासिक नाहीच आहे, पण वरवर युनिव्हर्सल थीमवर तू केलेलं जे नाटक आहे महानिर्वाण, मृत्यू, मृत्यूवरचं नाटक, तू जी भाषा आणि त्यातलं कल्चर वापरले ते सगळ्यात जास्त अपील होतं शनिवार पेठेत राहणाऱ्या लोकांना, बिकॉज दे कॅन रिलेट टू इट सो मच. तर म्हणजे पुण्याबाहेर घाशीराम गेलं तसं ते नाना फडणीस महत्त्व कमी झालं आणि पर्सन इन पॉवर आणि हाऊ दे क्रिएट मॉन्स्टर्स हा जास्त वरून पोचला. पण आपले ओंकारेश्वर येणारे त्याची आणि सगळं आहे म्हणजे वैश्विक नाटक लिहून ते आता वैश्विक आहे का नाही ते तुम्ही ठरवायचं, पण 50 वर्ष का होईना ते नाटक अजून चालू आहे. नाही आणि चालू आहे नाही नुसतं अशी म्हणजे मुडदूस झालेलं नाटक, मुडदूस झालेला मुडगा नंतर इतका तगडा होतो तशी तुझी चारही नाटकं फक्त मिकी आणि मेमसाहेब झालेले नाही, पण महानिर्वाण, महापूर चालू असतात कुठे ना कुठे आणि अतिरेकी आणि आत्ता तू नवीन लिहिलेलं ठकीशी संवाद, ह्याच्या पडलेले फरक, ही चारही नाटकं आता इतकी जोरात चालू आहेत. जोरात चालू आहेत असं म्हणता येणार नाही. म्हणून काही जरी प्रयत्न केला तरी एक लक्षात घेतलं पाहिजे की वी डोंट बिलॉंग टू पॉप्युलर कल्चर. एक पॉप्युलर कल्चरच्या पेक्षा एक वेगळी स्पेस आहे, जागा आहे, आणि ती जागा मात्र आपण गेली काही वर्ष सारवलेली आहे नक्की. आणि ती जागा सारवून तयार केलेली आहे की एक पॉप्युलर कल्चर नावाची जागा आहे आणि त्याच्या शेजारी ही आमची एक छोटीशी चंद्रमौळी झोपडी आहे आणि त्या चंद्रमौळी झोपडीमध्ये आम्ही आमचं कला सादर करतो आणि त्याला लोक येतात आणि त्याचंही एक अर्थकारण आहे. तसे चित्रपटही आहेत, तसं वाङ्मय पण आहे. अशा सगळ्यालाच ठिकाणी ती स्पेस तयार झालेली. अगदी बरोबर आहे. तुला आठवत असेल तर आपण सुरुवातीच्या काळात आपल्याकडे काही जागा पण नव्हती. आपण महिला निवासच्या तळघरामध्ये जमायचो. एक आपला ग्रुप होता आणि तेव्हा बॉक्स नव्हतं कसले, तर आपण सोसायटीच्या हॉलमध्ये जाऊन एकांकिकांचे प्रयोग करायचे आणि दॅट वॉज आवर स्पेस. हो, मला आठवतंय की आपल्याला पुरुषोत्तमला आलेलं नाटक ती येते सुहास तांबेचं आणि एक झुलता पूल मी, हे मोहन गोखलेला घेऊन मी बसवलं. ती येते मोहनचीच होती आणि झुलता पूल मी बसवली आणि ह्या दोन्हीचे प्रयोग आपण ठिकठिकाणी जाऊन करायचो. बदकांचं गुपित, हो, बदकांचं गुपित आनंद मोडकने केलेले
50-60 म्हणजे प्रयोग आत्ता केले. जे बॉक्स किंवा छबिल्ल जे होतं होतं. आणि आत्ताचं पुण्यातलं होय. श्रीराम लागू रंग अवकाश किंवा बॉक्स हो, आहे, हो. ते आपण तेव्हा त्याची त्याची मुहूर्तमेढ मुहूर्तमेढ तेव्हा झाली. ती काय मिळालेली जागा, मेकअप नाही, लाईट्स नाही, 2च लाईट आणि लावायचे. मुंबईला छबिलदासनी केली किंवा नागपूरला रंजन कला मंदिरनी केली. मुंबईला साहित्य संघामध्ये त्याची मुहूर्तमेढ झाली किंवा अलकाजींनी त्यांच्या काय त्यांचं थिएटर युनिट थिएटर युनिट मुंबईत सुरू झालं तर त्या. तिथे मुंबईत झालं. दुबे आला. दुबेनी सगळी नाटकं एकत्र करून मराठीतनं इंग्लिशमधनं हिंदीत, हिंदीतली मराठीत ही सुरू झाली आणि वेगळ्या भाषेतली नाटकं आपल्या मराठी लोकांना माहीत झाली. तो एक मुद्दा आहे. पण मला तुला एक विचारायचं आहे की आत्ताच मी डेन्झिल वॉशिंग्टनचा नवा चित्रपट पाहिला ॲपलवर आणि डेन्झिल वॉशिंग्टन बरोबर तू आणि मोहन गोखलेनी काम केलं. मिसिसिपी मसालामध्ये काम केलं त्या काळात इतक्या वर्षात 90. 90 मध्ये काम करण्याचा योग आला आणि मोहन गोखले आणि तू इथून गेला होता याचा तेव्हा आम्हाला अतिशय अभिमान होता की आमच्या संस्थेतले 2 लोक कुठे जात आहेत तर अमेरिकेत जाऊन मिसिसिपी मसालामध्ये डेन्झिल वॉशिंग्टन हा स्टार त्याच्याबरोबर ते दोघंजणं काम करतायत. तर तो तिथं आत्ता काम करतो. स्पाईक लीनी तो सिनेमा केलेला आहे. हायेस्ट टू लोएस्ट इट्स अ ट्रिब्यूट टू कुरुसोवाज फिल्म. कारण कुरुसोवानी ही पहिली फिल्म केली होती आणि ह्यांनी ती सबोर्ट करून मोडतोड करून आत्ताच्या काळातली केली आणि त्याच्यामध्ये होतं की एक समाजातला एक तळागाळातनं आलेला मनुष्य आफ्रिकन अमेरिकन हा प्रस्थापित झाल्यानंतर त्याच्या दृष्टिकोनात कसा फरक होतो आणि तो प्रस्थापिताकडे झुकतो. म्हणजे जीवनासाठी कलापासून त्याचा प्रवास कलेसाठी कलाकडे कसा होतो याचा त्याचा एक प्रवास सगळा आहे. तर मला तुला विचारायचं आहे की तू डेन्झिल वॉशिंग्टनवर बरोबर तेव्हा काम केलंस, मीरा नायरच्या बरोबर. तू सत्यजित रेंच्या बरोबर पण तू काम केलंस आणि तू श्याम बेनेगलच्या बरोबर पण काम आणि केलंस मणी कौल पण, आणि मणी कौल बरोबर केलं. सुभाष घाई पण. नाही ते सुभाष घाई पण पॉप्युलर Popular. जॅनरमधलं आपण घेतलं. पण हे जे स्टालवर्ड्स हे 3 स्टालवर्ड्स घेतले तर या 3 स्टालवर्ड्स बरोबर काम करताना तुला कसा तू हाऊ यू प्रिपेअर्ड फॉर दॅट? आता एक गोष्ट सांगतो तुला. एकतर सुदैवाने मी नट आहे आणि त्यामुळं लेखकाने काय लिहिलंय ते, त्याचा अर्थ दिग्दर्शक काय लावतोय ते आणि त्याला काय पाहिजे हे देणं हे आपलं काम आहे. म्हणजे ॲक्च्युअली वी आर गिव्हिंग ऑन लोन आवर बॉडी टू द कॅरेक्टर in the service of the character to portray as the director wants, as the director has interpreted that. हा एक प्रोसेस आहे सगळा त्याच्यामध्ये. तर हे करताना आत्ता तू बोललास म्हणून मला आठवण आली. डेन्झेल वॉशिंग्टन पहिलं त्याला ऑस्कर सपोर्टिंग ॲक्टरचं मिसिसिपी मसाल्याच्या आधी जस्ट मिळालं होतं आणि त्यामुळं तिच्या पहिल्या सिनेमाला स्टार व्हॅल्यू आली. आणि त्यावेळेचा मीरा नायर आणि आत्ता तू जे सीन ह्याचा सांगतो नवीन सिनेमाचा प्रस्थापित झाल्यावर काय होतं ते. आणि त्या काळात तो आफ्रिकन अमेरिकन काम करताना त्याला हे होतं, एक सीन होता त्यात अमेरिकन फॅमिलीकडे तो ह्याचं काम करायचं, काय त्याला म्हणतात, क्लिनिंग कार्पेट क्लिनर होता. तो गेल्यावर एक लहान मुलगी दार उघडते आणि आईला सांगते, मॉम देयर इज अ निगर ॲट द डोअर. निगर हा शब्द होता. निगर ॲट द डोअर. झाले, लहान मुलगी होती, काही नाही, 3-4 टेक झाले पण ते समाधानकारक होईना. तर तो इतका अस्वस्थ झाला. त्यामुळे तो सीन त्या दिवशी पॅक करावा लागला. म्हणजे तो इमोटिव्ह होऊन काम करायचा ना, तर ते हे करण्यासाठी. आणि आत्ता जे केलं आहे त्यांनी त्यात तसे लोक जेव्हा एस्टॅब्लिश होतात तेव्हा काय होतं, याचं आपल्याकडचं उत्तम उदाहरण तेंडुलकरांचं आक्रोश नावाच्या सिनेमात. आक्रोशमध्ये ओमपुरीवर जे आरोप आलेत ते डिफेंड करायला नसीरुद्दीन शाह हा वकील म्हणून जातो, पण त्याच्या अगेन्स्ट सरकारी वकील जो असतो अमरीश पुरी, तो पण अछूत जातीचा असतो, ओमपुरीच्या ह्याचा असतो.
आणि नशील असं मी त्याच्यासाठी इतकं काम करतोय आणि तुला तर त्याच्याबद्दल जास्त वाटायला पाहिजे. तर तो एस्टॅब्लिश वकील झालेला असल्यामुळे तो त्याला सांगतो आपलं काम वकीलच आहे. तोच मुद्दा. पॅरलल्स कशी असतात Parallels. याची आठवण मला हो. या डेंझलच्या सिनेमात झाली. एक पण मी तयारी काय का नाही, सुदैवाने मला काय त्याच्यातलं म्हणजे मुख्य विचारण्याचा प्रश्न काय होता की एखाद्या कल्चरल मिल्यूमध्ये वाढलेला एखादा नट एकदम त्याला प्लग केल्यासारखं उठून एकदम वेगळ्या कल्चरमध्ये त्याला दिलं, वेगळी भाषा, वेगळी प्रोफेशनल सिस्टीम आणि वेगळं सगळं तंत्र. तिथं गेल्यानंतर त्याची परिस्थिती कशी आली, हाऊ यू कुड ॲडजस्ट टू अमेरिकन सिनारिओ. ती फारच गंमत होती सतीश. कारण आम्ही इथनं 5 लोक गेलो. शर्मिला टागोर, रोशन सेठ, अंजन श्रीवास्तव, मोहन आणि मी. असे आम्ही भारतातनं गेलेले 5 लोक. शूटिंग होतं मिसिसिपीत. त्याचा जो क्रू होता तो निम्मा क्रू, टेक्निकल क्रू हॉलिवूडमधून आला होता. निम्मा क्रू म्हणजे 1/3 क्रू हा न्यूयॉर्कमधनं आला होता. आम्ही भारतातनं गेलो होतो. आमची सगळ्यांची कम्युनिकेशनची भाषा इंग्लिश होती. पण एकमेकांना त्या इंग्लिशचा अर्थ कळत नव्हता. उच्चार तो कळायला म्हणजे हे वाक्य बोललं तर त्याचा अर्थ काय होतो हे कळायला एक कल्चरल बॅकड्रॉपमध्ये आपण काय बोलतो त्याचे अर्थ होतात. त्यामुळं आम्हाला एकमेकांना समजायलाच 15 दिवस लागले की आपण काय बोलतो एकमेकांशी. पहिला दुसरा कल्चरल शॉक असा बसला की शूटिंगच्या 3ऱ्या दिवशी एका असिस्टंट कॅमेरामॅनला काढून टाकलं आणि त्या दिवशी अशी नोटीस होती की आज रात्री पार्टी आहे, फेअरवेल पार्टी. फेअरवेल पार्टी तो ज्याला काढला होता त्याच्या सन्मानार्थ म्हणजे प्रेम ते काही असं घेत नव्हते, हे प्रोफेशनली घेत होतं ते की यांना ज्या प्रकारचं काम पाहिजे त्या प्रकारचं काम मिळत नाही, त्यामुळे इट्स ओके. म्हणजे आजच्या ऑडिशनचे उगम त्याच्यात आहे. म्हणजे ऑडिशन घेणं आपल्याला वाटतं की हे काय, मी इतका आता नट आहे, चांगला माहिती आहे, ऑडिशन कशी घेता. तर तो दिग्दर्शकाचं म्हणणं नाही, ते बरोबर असेल, पण माझ्या डोक्यातलं जे कॅरेक्टर आहे ते तुम्ही आहात की नाही हे बघण्याकरता मला ऑडिशन घ्यायचे. आणि या सिस्टीमची आपल्याला सवय नाही, तशी तिथं नव्हती. पण सुदैवाने सुनीत तारापूरवाला आणि नायर तिने स्क्रिप्ट लिहिलं होतं. हे भारतातलेच होते, त्यामुळं ती जबाबदारी त्यांनी घेतली होती. आणि माझा एक सीन होता, लॉंग सीन होता डेन्झल वॉशिंग्टनबरोबर. मी त्याला मसाला चहा देतो आणि त्याला सांगतो तिला खटला भरू नको. तेव्हा मला त्याला कळतं की मी का त्याचा हे करतो आहे, आणि तो फार गुंडाळीने केलेला आहे. हे वेगळं कल्चर. पण सगळ्यात कौतुक सत्यजित रे का. आणि हा कॉन्ट्रास्ट, त्या मिसिसिपी मसाल्याची व्हर्शन बदलायची ॲज शूटिंगवर. तर दरवेळेला नवीन स्क्रिप्ट हार्ड प्रिंट करून आम्हाला द्यायचे. बदललेले कागद किती असायचे, 8-10, पण सगळं प्रिंट करायचे. म्हणजे वेस्टेज खूप होतं. आणि माझ्या लक्षात आलं रेनकडे की आपण कुठल्या परिस्थितीत काम करतो. तिथं तू टेलिफिल्म केलीस ना त्यांच्याबरोबर. हो, सद्गती. सद्गती ती महाराष्ट्र. कोणतं साल ते? 81 साली ते गेलं, 90 साली हे गेलं. कॅमेरा मोठा म्युच्युअल, डोक्यावरनं काळा पदर घेऊन, आणि त्या कमीत कमी खर्चात आणि टेक्नॉलॉजीमध्ये उत्तम रिझल्ट्स कसे द्यायचे. म्हणजे त्यांच्यापासून मी एक शिकलो, व्हॉट इज आर्ट. आर्ट इज युअर ॲबिलिटी टू क्रिएट द बेस्ट आउट ऑफ वर्स्ट. म्हणजे त्यांनी ज्या क्वालिटीचे सिनेमे दिले त्या क्वालिटीचे सिनेमे युरोपमध्ये झाले, पण त्याच्याकडं तिथे झालेला खर्च, त्यांना मिळणाऱ्या टेक्निकल सुविधा यातलं काहीही नसता. स्वतः सगळंच यायचं त्यांना. आणि त्यामुळं सत्यजित रेंबरोबर केलेली एक फिल्म, त्या 14 दिवसात मी जेवढं शिकलो तेवढं पुढच्या 10 वर्षात शिकलो नाही. पण प्रत्येकाची पद्धत वेगळी होती काम करण्याची.
रे इज द बेस्ट पर्सन हू न्यू हाऊ टू हँडल ॲक्टर्स. काय फार करायचं. फार ट्रान्सपरंट मनुष्य आपल्या घाशीराम कोतवालला आलेला आणि नाही नाही होता ती गंमतच आणि आहे. त्यांनी ते लिहून दिलं घाशीराम होतं. कोतवालला येणार नव्हते. हं. कारण त्यांनी सांगितलं, मी भेटायला गेलो की माझं सिनेमाचं म्युझिक मी करतोय आणि माझ्या सिनेमाचं काम चालू असतं तेव्हा मी कुठे जात नाही. मग जब्बार आल्यावर जब्बार आणि मी दोघं भेटायला गेलो आणि त्यांना म्हटलं की आम्ही पुण्याहून आलेलो, ते फक्त इथल्या महाराष्ट्र मंडळातल्या मराठी लोकांसाठी काम करायला नाही, तर तुम्ही 10 मिनटं या. नाही आवडलं तुम्हाला जायचं असेल तर जा, पण तुम्ही आल्याचं समाधान आम्हाला मिळावं अशी आमची फार इच्छा आहे. आणि म्हणून एक्स्ट्रा प्रयोग लावला होता. तुला आठवत असेल तो पहिला प्रयोग हाऊसफुल झाला म्हणून एक्स्ट्रा प्रयोग 11 वाजता त्याला सगळे चालू होते. म्हणजे मृणाल सेन, सत्यजित रे, शेखर चॅटर्जी, अजितेश बॅनर्जी हे थिएटर ते आले आणि 10 मिनटं काय, सगळा प्रयोग संपल्यावर 1 तास थांबले आणि सगळ्यांशी बोलून परत गेले. आणि आय डिड नॉट नो व्हॉट आय वॉज मिसिंग असं पत्र शंभू मित्राने आपल्याला दिलं. आणि कोइन्सिडन्स कसं आहे बघ, त्याच्यात मी केलेलं काम घाशीरामचं होतं. त्याच्या त्या सद्गतीमध्ये इथे नाना फडणवीसाचं काम सद्गतीमध्ये घाशीराम कोतवाल नावाच्या नाटकात मी केलं होतं. हो 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 नाना बरोबर. आता हिंदी फिल्म रेने 2च केल्या, चेस प्लेयर, शतरंज के खिलाडी आणि सद्गती. आणि ते करताना ती प्रेमचंदची जी गोष्ट आहे त्यातल्या ब्राह्मणाचं नाव घाशीराम आहे. त्यामुळे इट मे बी कोइन्सिडन्स की त्यांना आठवलं अरे मोहन आगाशे तिथं बसू शकतो. आणि मे बी ही रोट मी अ व्हेरी सिम्पल. ते हा पडलेला सगळ्यात मोठा फरक आहे. सत्यजित रेंनी मला एक अर्ध्या पानाचं पत्र लिहिलं. त्यांना कळलं मला हे झालं होतं ना सर्वायकल, की आय अंडरस्टँड यू आर नॉट वेल विथ सर्वायकल स्पॉन्डिलोसिस बट आय होप यू विल गेट बेटर. मी 1 तासाची एक टेलिफिल्म करतोय, छोटी फिल्म आहे, पण त्यातल्या 2 पैकी एक महत्त्वाचा रोल तुम्ही करावात अशी माझी इच्छा आहे. तर तुम्हाला जमेल की नाही तेवढं तुम्ही कळवलं तर मला खूप आनंद होईल. आणि खालती होते रिगार्ड्स फ्रॉम वन सर्वायकल स्पॉन्डिलोसिस टू अनदर. पत्र आहे माझ्याकडं, मी दाखवेन तुला. असं लिहिलेलं पत्र. आणि मी त्यांना लिहिलं की अहो तुम्ही विचारता काय, तुम्ही आम्हाला हुकूम करायचा हां की तुम्ही हे करा आणि आम्ही करू. नाही ते म्हणले अशासाठी विचारलं की टेलिव्हिजनचे फिल्म आहे त्यात पैसे नसतील फार. तर म्हणलं तो प्रश्नच नाही, तुम्ही काय. दुसऱ्या एका सिनेमाच्या विषयी फारसं तुझ्या बोललं जात नाही, पण त्यात तुझं काम चांगलं झालं आहे, तो फार कोणीच काही बोलत नाही. ते म्हणजे ट्रेन टू पाकिस्तान. ट्रेन टू पाकिस्तान नावाची जी इंग्लिश फिल्मच आहे, मला वाटतं काही हिंदी फिल्म आहे, तर ती त्याच्यामधलं तुझं काम अतिशय वेगळं झालेलं आहे. तर त्या फिल्मविषयी त्याचा डिरेक्टर कोण होता? पामेला रूक. पामेला रूक. पण तिने हिंदी फिल्म केली, ती कॅनडातली ना बाई? नाही ती पंजाबी होती. मॅरिड. अच्छा 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 मला वाटलं. पण त्या सिनेमाच्या विषयी काही फारसं बोललं जात नाही, पण त्यात तुझं काम फार चांगलं होतं. बरोबर आहे तुझं म्हणणं. अगदी तू म्हणशील ना तर कुठं लोकांनी फार पाहिलं नाही, त्यामुळे मी म्हणत नाही. मला आवडलेलं एक चॅलेंजिंग काम काय आहे, कारण ती कॅरेक्टर सुरू होते तेव्हा तो एक विलासी, दारू पिणारा, ऐशीत राहणारा असा एक डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहे. म्हणजे कारण सुरुवातच अशी आहे, तवायफला बोलून तो गावात तरुण मुलगी ठेवून घेतो आणि जसजशी परिस्थिती बदलत जाते त्याला त्याचा सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी हा कळून त्याला कळतं की हे काय चाललं, ही आपल्या मुलीसारखी आहे, हिला सेफ परत पाठवलं पाहिजे. त्यामुळे द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द कॅरेक्टर हे त्याच्यात जे होतं दॅट वॉज व्हेरी चॅलेंजिंग आणि मला आवडलं होतं. म्हणजे ज्यांनी पाहिलं, तू पाहिलेलं आहे म्हणून कळलं की शेवटी ती मुलगी सुरक्षित पोचावी याच्याकरता त्यांनी केलेले प्रयत्न. आणि आधीचं चर्चा झाली नाही याचं कारण असं की ती NFDCनी केलेली, म्हणजे बेदींनी ती प्रोड्यूस केली ती फिल्म आणि स्वातंत्र्याला 50 वर्ष झाली म्हणून, म्हणजे रिपब्लिकन म्हणून त्याच्यात करता केलेल्या ज्या फिल्म्स होत्या त्यातल्या पार्टिशनवरची ती फिल्मवरची ती होती म्हणून केलेली आहे. आणि
ज्या सेलिब्रेटेड नॉव्हेलवर होती ती ती सेलिब्रेटेड नॉव्हेल तू वाचली जर असेल ना, फारच सुंदर आहे. त्याचं ॲडॅप्टेशन करणं इतकं अवघड गोष्ट ते त्यांनी चांगलं केलं होतं. दुर्दैवाने तू म्हणतोस तसं बरं आहे, थिएटरमध्ये चालली नाही, पण आता ती अवेलेबल आहे. त्यामुळं काही लोक आता चांगल्या गोष्टी कुठं चालतात. जैत आपण गेला, इतकं सुंदर. सुरुवातीला जेव्हा रिलीज झाला तेव्हा चालला का? अजिबात नाही चालला, अजिबात नाही. आणि आता अनेक नॉन मराठी लोकांनी जैत्रीत पाहिलेलं आहे. त्याची गाणी सगळ्यात गाजली. त्याचा स्क्रिप्ट लिहिण्याचा माझा अनुभव पहिलाच होता तो. आणि जैत उलट मी ते तुला विचारणार होतो की तू नाटक मूळचा लिहिणारा मनुष्य, तर 2 फिल्मच्यासाठी तुझं एक विशिष्ट एक जैत आणि दिलीप कुमारने बाबाजान नावाची फिल्म करायला ठरवलं. तेव्हा तू आणि अनिल जोगळेकर असं तुम्ही त्याचं स्क्रिप्ट करणार होता. तर तुला नाटक आणि सिनेमा नाही, ह्याच्याकडनं काय होतं की तेव्हा मला काही चॉईस नव्हता. म्हणजे तेव्हा जब्बारने सांगायचं की आपल्याला चला इकडं जायचं आहे, तर आपण जायचो की इथं प्रयोग करायचा, इथं प्रयोग करायचा. राज्यनाट्य स्पर्धेला नवीन नाटक पाहिजे की नवीन नाटक लिहून दिलं. असा तो दिवस होते. आणि नेमकं जैच्या वेळेला काय झालं की मी BJ मेडिकलमध्ये, आता आपल्याला नाटकातनं काही पैसे आपल्याला कधीच मिळाले नाहीत किंवा आपण घेतले नाहीत. त्याच्यामुळे आपण BJ मेडिकलमध्ये नोकरी करायचो. 50 वर्ष आपण सगळ्यांनी फुकट काम केलं, याच्यावर कुणाचाही विश्वास बसत नाही. आता अभिनय फुकट केला. तर BJ मेडिकलमध्ये काम करताना तिथे मला एक दिवशी मला सांगितलं की तुम्हाला 3 महिने मुंबईला जायचं आहे आणि इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्शनमध्ये मॉलिक्युलर बायोलॉजीचा कोर्स आहे, तर तो तुम्हाला करायला सांगितलं आहे. आणि तिथं आल्यानंतर BJ मेडिकलमध्ये ती लॅब एस्टॅब्लिश करायची, तर तिथं तुम्हाला काम करता आलं पाहिजे. म्हणून मग माझी 3 महिने मी मुंबईला राहत होतो माझ्या मामाकडे. म्हणजे विठ्ठलराव गाडगे यांचा फ्लॅट हिंदू कॉलनी, तिथं मी राहायचो. आणि रोज बसने मी KEM हॉस्पिटलला जायचो आणि यायचो. तर त्याच वेळेला नेमकं हे जैतचं प्रकरण आलं. त्याच्यामुळे मी तिकडं करण्यापेक्षा परत आलो की तिथं जाऊन ती कादंबरी घेऊन त्याचं जब्बार म्हणाला की नाही ह्याचं म्युझिकलच करायचं. अरे म्हटलं, मला म्युझिकलचं काय, सिनेमा काहीच माहीत नाही. तर मला जसं जमेल तसं मी ते म्युझिकल लिहिलं. आणि मग आपण बाळासाहेबांकडे, म्हणजे मामा म्हणायचो आपण त्याला, हृदयनाथ मंगेशकरांच्याकडे आपल्या बैठका होऊ लागल्या. तर आता म्हणजे काही 2-1 महिन्यापूर्वी पुण्याला आपण भेटलो होतो सगळे, की जवळपास त्याला 49 वर्ष पूर्ण झाली म्हणून एक कार्यक्रम झाला होता. तेव्हा बाळासाहेब बरेच वर्षांनी भेटले. तर तेव्हा मला विचारलं होतं की हे आता आदिवासी आणि ती कादंबरी ह्याचा काहीही संबंध नाही. ती कादंबरी रिअलिस्टिक अजिबात नाही. त्यातले झालेले जे काही विचार आहेत ते तात्विक विचार आहेत किंवा त्यातले फिलॉसॉफिकल विचार आहेत. त्यातला रिॲलिस्टिकशी काही संबंध नाही. त्यातलं जे म्युझिक आहे त्या म्युझिकचा आणि आत्ता आदिवासी संगीताचा एक ठेका सोडला तर काही संबंध नाही. पण हृदयनाथ मंगेशकरांचाच तो चित्रपट, कारण तो संगीत प्रधान आहे. आणि त्यांचं हे कर्तृत्व की त्यांनी तो ठेका सगळा सबव्हर्ट करून एक रिॲप्रोप्रिएट करून आपली सगळं संगीत त्याच्यावर लादलं, स्वतःचं संगीत त्याच्यावर लादलं. आणि इतक्या पद्धतीनं लादलं. फक्त ठेका त्याचा जो होता तो ठेका त्यांनी पारंपरिक वापरला. अण्णा जोशींनी त्याचा दिलं होतं. आणि सगळी नभो उतरू आलोपासून सगळी जी गाणी आहे ती गाणी त्यांनी आपल्या पद्धतीनं त्याच्यातनं उतरवली. त्याला मदतीला त्यांना काय राजस्थानचं फोक म्युझिक उपयोगी पडलं, इकडचं म्युझिक पंजाबी उपयोग पडला, हा भाग वेगळा. पण त्या ठिकाणी हे आदिवासी म्युझिक आहे तर आदिवासी म्युझिक नाही. आणि आता ते आदिवासी म्युझिक म्हणून, आणि गेली जवळपास 50 वर्ष ती गाणी सगळी 15 का 14 गाणी आहेत त्याच्यात म्युझिकल आहे. 19 गाणी, सॉंगलेट आणि सॉंग, सगळे दोन 19 गाणी आहेत. आणि ती करून आपण चित्रपट केला आणि तो चित्रपट सगळ्यांनी झोडला. इतका झोडला म्हणजे वाईट, सगळ्या टीकाकारांनी तर तो झोडलाच. त्याच्यानंतर सत्यकथेनी त्याच्यावर 1, 2, 3 लेख लिहिले की ह्या मूळच्या कलाकृतीचं कसं भजं झालेलं आहे आणि आहे. पण त्यातल्या गाण्यामुळे तो चित्रपट टळला. आणि मग मला एक दिवस जेवण दळवींचं पत्र आलं
जेवण दळवी म्हणले की मी हा चित्रपट बघायला प्लाझामध्ये गेलो होतो आणि बहुतेक तो शेवटचा शो असावा आणि अतिशय कमी लोक होते आणि मी तो चित्रपट पाहिला आणि मी चकित झालो की अशा पद्धतीचं मूळचे मला माहीत होतं काय त्याचं इतकं वेगळं व्हर्शन आणि तुम्ही म्युझिकल तयार केलं तर ही पटकथा तुम्ही चांगली लिहिलेली आहे. ही पटकथा तुम्ही जपून ठेवा आणि आज ना उद्या ती प्रसिद्ध करा असं मला जेवण दळवीनी पत्र लिहिलं होतं. त्यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आत्ताच संपलं, त्यानिमित्तानं या पत्राची मला आठवण झाली. परंतु दोन दोन गोष्टीचा म्हणजे एक जी मूळची कलाकृती लिहिलेली असते त्या मूळच्या कलाकृतीचा वर एक दिग्दर्शक आपलं इंटरप्रिटेशन किंवा अर्थनिर्णयन तो राबवतो आणि एक म्युझिकल त्यातनं जयत्र जयच्यासारखं तयार होतो आणि स्मिता ही उत्तम काम लिबरेटेड वुमन म्हणून त्यातनं कशी बाहेर येते आणि काम करते आणि तुझंही काम त्यातलं अतिशय चांगलं झालं, हा एक भाग. आणि दुसरं जेव्हा आपण पु ल देशपांड्यांचं नाटक 3 पैशाचा तमाशा करत होतो तेव्हा असाच अनुभव आला की पु ल देशपांड्यांचं एक ते साधं एक ज्याला म्हणता येईल की वगनाट्य पद्धतीचं नाटक होतं आणि जब्बारनी त्याची मोडतोड करून त्याचं पूर्णतः एक रॉक म्युझिकल त्याच्यावर लादलं आणि चंदावरकर आणि नंतर आनंद मोडक आणि नंदू भेंडे यांनी ते सगळं काम केलं. आणि त्यातली गंमत म्हणजे असं की नंदू भेंडेला मराठी भाषा वाचता येत नव्हती. आत्ताच्या काळासारखं इंग्लिश माध्यमाच्या जे मारामाऱ्या चालू आहेत तर तो इंग्लिश माध्यमातनं शिकलेला होता. म्हणजे आशा भेंडे आणि आत्माराम भेंडे यांचा मुलगा जे मराठीत नाटकात काम करायचे तर त्याला ते मराठी देवनागरी वाचता यायचं नाही. मग आपण त्याचं टेप करायचो आणि त्याला ते द्यायचो आणि तो ते वॉकमनवर ऐकायचा आणि मग तो नंदू भेंडेंनी त्याच्यातनं ते काम केलं. त्याच्यामुळे मला आत्ताचे जे काही भाषेचे उगम आणि हे आहेत त्याची सुरुवात आपल्या 78 साली झालेल्या नाटकापासून ते सोशल इश्यूज हळूहळू तयार होत आहेत असं दिसलं मला. आठवण करून देतो, हे तू लादणं म्हणतोस पण एक सिनेमा आपण केला ज्याचे संवाद तू लिहिले होते. हो, कथा 2 गणपतरावांची, गोगलची गोष्ट होती ती पण अशीच दुसऱ्याचं होतं. म्हणजे हे जसं ॲडॅप्ट केलं होतं गोगोलचा मराठी इंटरप्रिटेशन त्याचं मूळ नाटक होतं हाऊ इव्हान इव्हानोविच क्वारल्ड विथ इव्हान निकोफोरोविच. हो, त्याचे गणपतराव तुरे पाटील आणि गणपतराव मोरे पाटील असं करून जे अरुण शांता गोखलेंनी केलं होतं अतिशय छान होतं. त्यात तुला बक्षीस पण मिळालं. तेव्हा मी त्यात चुकून म्हणजे ते माझा संवाद लिखाणापुरताच भाग होता आणि मी एक दिवशी शूटिंग कसं चालू आहे बघायला अलिबागला गेलो तर अरुण म्हणला की बरं झालं तू आलाच आहेस तर तू जजचं काम कर, जजचं काम कर. कारण जजचं काम करणारे मला स्वतः कोण होते मला आता आठवत नाही तर ते येऊ शकत नाहीत तर मी जजचं काम केलं आणि मला विनोदी अभिनेत्याचं पारितोषिक त्याच्यात. पण संवाद फार नसतो त्यांना. एक संवाद सतीश सगळ्यात फेमस आहे, माझा आवडता आणि जो मी हल्ली वापरतो लोकांना वापरायला. त्या मोरे पाटलांकडे एक तलवार असते ऐतिहासिक रत्नजडित आणि यांना ती खूप आवडते म्हणून ते मागतात की ती तलवार तू मला दे आणि त्याच्या बदल्यात मग ते आम्ही दाखव की मी तुला अमुक एवढं कोणती तांदूळ देईन. तो म्हणतो ते नकोत मला वगैरे. मग मी तुम्हाला गाय देईन. मग बघ म्हणजे बघ दूध मिळेल तिला. नाही नको म्हणतो तरी तो म्हणतो आणि एवढं मी देतो नको का म्हणतात. तो म्हणतो काय का नाही तुम्हाला द्यायची. तो म्हणतो काय नाही कारण ती माझी आहे. आणि ही तुम्ही गाय देणार मग ते होणार मग हे कळलं ताप केलं. ती आमची तलवार काही तक्रार करते का. काही नाही गप्प पडून राहते आमच्याशी. त्यामुळं मी तुम्हाला देणार नाही. तर आपण त्याचा तुम्हाला काय उपयोग आहे. त्याच्यावर तुझं पण डायलॉग आहे बाहेरा माणूस त्याला कानाचा काही उपयोग आहे का. मग तो कापून देतो का दुसऱ्याला. नाही तशी मी तलवार देणार नाही. त्यामुळे तुझा सेन्स ऑफ ह्युमर जो आहे अतिशय वेगळ्या पद्धतीचा सेन्स ऑफ ह्युमर तू मराठी नाटकात आणलास आणि त्याचं प्रत्यंतर ज्या सिनेमात आलं ते मला कथा 2 गणपतरावांची मध्ये. आणि त्यामुळे मला असं वाटतं की याच्यापुढं अशा तऱ्हेचे खरे संवाद. पण तसं मला चित्रपटात तसं मला मन रमलं नाही. कारण एक तर काय त्याचं ग्रामर मला आत्मसात नाही झालं. मी प्रयत्न केला परंतु
कुठल्याही कलेकडे जाताना त्या कलेचं जे काही व्याकरण असतं ते व्याकरणाशी थोडीशी परिचित होणं आवश्यक असतं. म्हणजे उदाहरणार्थ संगीत एखादा शिकत असेल तर त्याला जरी संगीत आलं नाही तरी त्याला सूर कळावा लागतो की सूर आणि बेसूर ह्याच्यातला फरक किंवा ताल कळावा लागतो तर तो 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 संगीत शिकू शकतो. तसं मला चित्रपट म्हणल्यानंतर चित्रपटाचं जे काही एक रचनेचं व्याकरण आहे त्या व्याकरणाशी माझं त्याच्याशी मी तादात्म्य पाहू शकलो नाही. इतरांचे सिनेमे बघतो. एक दोन आता तर अलीकडे म्हातारे लोक लागतात त्याच्यामुळे तू 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 नाही म्हणलास की चित्रपटवाले माझ्याकडे येतात आणि ते कामं देतात. म्हणजे मी कधी कधी म्हणतो की मोहन आगाशांचं मी क्लॅश म्हणून काम करतो. त्यांना जमलं नाही तर मी जातो नाही काम नाही, करायला. याची सुरुवात फार वेगळी झाली. नाही, असू दे त्याची. व्हेंटिलेटर नावाच्या सिनेमामध्ये हा. मला तारखा जमत नव्हत्या म्हणून मी तुझं नाव सुचवलं आणि तो सिनेमा इतका गाजला की आता मला कोणी विचारतच नाही, सारखे तुलाच काम देतात. त्यामुळे मला नट म्हणून माझी पंचायत झालेली. आणि हा 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 एक भाग आहे. आणि दुसरा एक मला सतत आता वयाच्या 75 नंतर जो प्रश्न पडतो, तुलाही तो प्रश्न पडत असेल की आता आपलं काय जे काय होतं स्वातंत्र्योत्तर काळात आपण ज्या काही संवेदना घेऊन आलो किंवा जे काही सामाजिक राजकीय प्रश्न होते आपल्यासमोर होते, इमर्जन्सी येऊन गेली किंवा बाबरी मस्जिद, मला असं वाटतं बाबरी मस्जिद फुटली आणि तेव्हापासून काहीतरी एक अगदी बरोबर. बिनसत गेलं, वेगळं मत. काहीतरी एक बिनसत गेलं आणि तेव्हापासूनच हे सगळं एक वेगळं व्हायला लागलं. आणि आत्ताच्या काळामध्ये म्हणजे आत्ताच्या जो एक काही कोहिजीव काळ आपण भोगला की एक उदारमतवादी पणा जो होता तो उदारवती मतवादीपणा आपल्या लहानपणापासून होता. सहिष्णुता होती. सहिष्णुता होती. शनिवार पेठेत आम्ही राहायचो. आमचे सगळे शिक्षक शाळेतले, तुझ्याही शाळेतले, माझ्याही शाळेतले सगळे RSSचे 100 वर्ष पूर्ण होत आहेत. पण आपण काही RSSमध्ये कधी गेलो नाही किंवा आपल्या शिक्षकांनाही सांगितलं नाही आम्हाला की तुम्ही RSSमध्ये जा. तरी पण आपल्या ओळखीचे होते ते, म्हणजे शिक्षकांनीच आपल्याला म्हणजे जे घडवलं किंवा शाळेतल्या शिक्षकांनीच आपल्याला कलेच्या बद्दलचं पण आपुलकी ही दिली. पण ही आता सहिष्णुता कुठे गेली? म्हणजे आता गेल्या काही दिवसात तुला सांगू का मला काय वाटतं ते विचार केला. गांधींचा प्रचंड मोठा प्रभाव आणि गांधी डोक्याने सुसंस्कृत सहिष्णू होते म्हणून अहिंसेचा मार्ग शोधणं हेच मुळात. की तुला आठवत असेल तर रिचर्ड ॲटनबरोच्या फिल्ममध्ये ती साऊथातली सभा आहे आणि तो म्हणतो गेला आपण हे केलं पाहिजे पण त्याकरता काय केलं पाहिजे आपण. तर ती सभेत भर उठून माझं एकच वाक्य आहे, गेस्ट रोल आहे त्या सभेत, की आय एम विलिंग टू डाय फॉर दिस. त्याच्यावर गांधी म्हणतात आय वॉन्ट सच पीपल हू आर विलिंग टू डाय, नॉट दोज हू आर विलिंग टू किल. म्हणजे मला पाहिजे त्याच्याकरता मी तुला मारणार नाही, मी तुझं मन वळवून शांततेने करणार आपल्याला. मग तू मला मारलंस तर मी ऐकणार. आणि म्हणून ते एक त्या म्हणजे सुरुवातीच्या काळात नेहरूंच्या पिढीत पाहिलं तर आपले मंत्री सगळे एक त्या प्रभावाखालती होते. उदारमतवाद, सहिष्णुता, खऱ्या अर्थाने लोकशाही, खऱ्या अर्थाने हिंदू धर्म नाही. हळूहळू हे चित्र बदलत गेलं. चित्र मला खूप पूर्णपणे बदलत जाताना येतं. आता घाशीराम कोतवालला तुला पाहिलं तर आपल्याला वाजपेयी येऊन बसायचे. प्रमोद महाजन पुण्याला यायचा तेव्हा त्याला त्याची तिकीट मी वसंत साठ्यांनी विरोध केला. पण वसंत साठ्यांचं आवडतं नाटक आहे हे त्यांनी खासगीत मला सांगितलं. ते सांगितलं तेव्हा सगळं असं वातावरण होतं. आणि आता भीती वाटते असं वातावरण आहे. काही बोलायचं का नाही, अदृश्य डोळे आपल्यावर आहेत की काय. हो, सारखं मी परवा ह्याच्यातही बोललो की म्हणजे परवा संभाजीनगरला काही कार्यक्रम होता, त्याच्यानंतर चर्चेच्या वेळेला मला विचारले प्रश्न. ते मी म्हटलं की आता काय आहे की पूर्वी पण कौरव होते, आताही कौरव आहेत, पूर्वी पांडव होते, आताही पांडव आहेत, पूर्वी द्रोणाचार्य होते, आता द्रोणाचार्य नाही आहेत पण ड्रोन आहेत. आणि ड्रोन लक्ष ठेवून आहे. आणि एकलव्यही आहेत पण एकलव्य अंगठा देत नाहीत.
आता एकलव्य अंगठा दाखवतात किंवा व्हर्च्युअल अंगठा देतात, इतके ते हुशार झालेले आहेत. आणि द्रोणाचार्य लक्ष ठेवून आहेत ड्रोनवरनं या काय सेन्स चाललेलं ऑफ आहे. ह्युमर जो तुझ्यात आहे, हम्म. तिरकसपणेने त्या परिस्थितीत बघण्याचा, हे फार मोठं बलस्थान आहे तुझं असं. आणि तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. कारण आत्ता बघ, आता डॉक्टर म्हणून पण मला कुठल्याही डॉक्टर भीती वाटते की काही बरोबर जरी तरी केलं तरी काय कोण करून त्यांच्या कोणावर हल्ले करतील, काय करतील. म्हणजे ती परिस्थिती, राजकीय परिस्थिती सगळंच म्हणजे एवढं अस्थिर एवढं वातावरण. संस्कृतीचं एवढं कलरफुल दर्शन आहे. आता तुझ्या आपण ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये फेस्टिवल ऑफ इंडियामध्ये तू काम केलंस, तू डेप्युटेशनवर ह्याला गेला होतास, इकडे रशियाला गेला होतास आणि मणिशंकर अय्यर बरोबर तू तेव्हा फेस्टिवलमध्ये काम केलेलं आहे. इतकं कलरफुल सगळं आपलं देश आहे आणि इतकं नानाविध कल्चरचं आहे. ते होता सगळं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. आणि ह्या सगळ्या भागामध्ये मी ललित कला केंद्रासारख्या ठिकाणी काम केलंस आणि तू ससून हॉस्पिटल सारख्या संस्थेत राहून तिथे एक डिपार्टमेंट म्हणजे एक इन्स्टिट्यूट बांधलीस आणि तिथे तू महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था ही एस्टॅब्लिश केली. मी तिकडं ललित कला बद्दलचं काम केलं आणि हे आपण सरकारी अवस्थेतच केलं, करू शकतो. म्हणजे सरकारीच्या पद्धतीतच हे काम करता आलं आपल्याला तेव्हा. आता एकदम गरीब आणि श्रीमंतातला फरक इतका वाढलेला दिसतो सगळीकडे. एका बाजूला म्हणजे आणि रस्त्यावर कुठल्याही पद्धतीचं आंदोलन उभं राहताना दिसत नाही, काही नाही. फक्त UPSC आणि MPSCच्या परीक्षा वेळेवर घ्या किंवा काय घ्या अशासारख्या क्षुल्लक कारणानुसार होतात दिसतात, किंवा जातीच्या निकषावर आम्हाला एवढं पर्सेंटेज द्या किंवा तेवढं पर्सेंटेज द्या, ह्याच्यावरच अजून काम. त्याच्यामुळे किती जरी नाही म्हणलं तरी आता अर्धा ग्लास आपण भरलेला म्हणत होतो, तो आता अर्धा ग्लास रिकामा. त्याच्यावर आता आपल्याला समाधान मानावं लागतं. विचार करण्याची क्षमता दिली आणि म्हणून आपल्याला खूप त्रास होतो. हो. पण त्यांच्याकडे फक्त संवेदन क्षमता आहे. त्यांना हे कोप करताना कशाचा आधार आहे सांगू तुला. आणि मग मी त्यात माझ्या आईचं उदाहरण, जी वफा झाली होती फक्त, किंवा माझी बहीण जी आता शिकवायची, तिचं एक होतं, कलियुग बाबा हे कलियुग. आणि सारखे दाखले देतात की हे कसं सांगितलंय पूर्वी की या युगात काय होणार आहे आणि ते प्रत्यक्ष आता होताना दिसतंय तुम्हाला असं. आणि त्यामुळे दॅट इज देअर कोपिंग मेकॅनिझम. त्याच्यामुळे म्हणजे आपल्याला जो त्रास होतो तोच त्रास त्यांना होतो, पण त्यांचं औषध वेगळं आणि आपण काय औषध याच्यावर करायचं हे विचार करतो. आणि त्यामुळे तू म्हणतो तसं बरं आहे की तुला खरं सांगू, अगदी मला आत्ता एक काय त्याला म्हणतात, सुटक्या क्षण असं दिसतो की तरुण लोकांचं काय होणार, आत्ताची मुलं आहेत त्यांचं काय होणार. आपलं ठीक आहे, आपण 4-5 वर्षात मरून जाऊ, पण ही परिस्थिती पुढे काय होणार याची भीती जास्त वाटते. इतकं फ्रॅगमेंटेड दिसतं सगळं. आता उदाहरणार्थ मी परवा एक छोटी फिल्म केली, झीची गणपतीवरची होती काहीतरी. तर लहान मुलं होती सगळी, म्हणजे गणपतीच्या आले 7 एक लहान मुलं होती. तर 7 मुलं होती, त्यांच्या आया आलेल्या होत्या. तर मी आपल्या बाजूला बसून काय गप्पा मारायच्या, तर त्या आयांशी गप्पा मारायला लागलो. त्या 7 पैकी 4 बायका अत्यंत सुशिक्षित होत्या. त्यातल्या 2 तिकडनं H1 व्हिसा संपल्यानंतर त्या आलेल्या होत्या. 4ही बायकांनी नोकरी सोडलेली होती. 4ही बायकांचे नवरे हे IT मध्ये काम करत होते. आणि मी त्यांना विचारलं की तुमची मुलं कुठल्या शाळेत जातात. ती म्हणली, सर शाळेत नाही जात, मी घरी होम स्कूलिंग. कोण म्हणले रोज घेऊन जाणार आणि त्यांना आणून सोडणार आणि हे करणार. ते इतका वेळ जातो, इतकं ट्रॅफिक आहे इथे, काही नाही. आम्ही चाललो की नवरा नोकरी करतो, मी नोकरी जाणीवपूर्वक सोडलेली आहे 10-12 वर्षानंतर. मी त्या मुलाला होम स्कूलिंग करते आणि आमचा ग्रुप आहे पुण्यामध्ये. म्हटलं किती लोक आहेत. ती म्हणली 900 लोकांचा ग्रुप आहे पालकांचा की जे होम स्कूलिंग करतात. आम्ही मधनं भेटतो, त्या मुलांना एकटं वाटू नये म्हणून त्यांच्या ट्रिपा वगैरे अरेंज करतो.
फॉरेन लँग्वेज कसं करायचं किंवा मॅथमॅटिक्ससाठी एखाद्याला काही मदत लागली तर आम्ही एकमेकांच्याकडे जाऊन मदत करतो. आणि एक केंद्र आहे दिल्लीला, त्या केंद्रात जाऊन त्यांच्या ऑनलाईन परीक्षा काय काय असतं त्या होतात. आणि त्याला एकदम आम्ही पण तुला माहिती आहे का, 10वीला आम्ही बसू त्या मुलांना. आपल्या सख्या मित्राची मुलगी अपर्णा वाटले हो हो स्वतःच्या मुलाला मुलाला ती याच असं केलं. पद्धतीने शिक्षण देते. 11वा पण आपण हा सगळा क्लास मायनॉरिटीत आहोत. हो हे मायनॉरिटीत राहणारे लोक आहेत. नाही तर आपल्याकडं अक्षरनंदन सारख्या शाळा सुरू झाल्या. आणि हे मराठी माध्यमाचं जे आहे ना आता जे चालू झालेलं आहे, आता आपण त्याच्याकडे शेवटाकडे त्या भाषेकडे येऊ की मराठी भाषेचा प्रश्न पूर्वी आपल्याला नाही आला. कुठल्या शाळेत जायचं तर मराठी माध्यमातच शाळेत जायचं. म्हणजे आमच्या वेळेला असं होतं की आपल्या लहानपणी असं होतं की जी पुढारलेल्या काँग्रेस पुढाऱ्यांची मुलं होती ती इंग्लिश माध्यमात जायची. जवाहर सणस म्हणजे पुण्यातले जे पहिले मेयर भाऊराव सणस यांची मुलं सगळी इंग्लिश माध्यमात शिकली. सगळे इंग्लिश माध्यमात काँग्रेसचे लोक शिकले. आपण गेलो लोकमान्य टिळकांनी काढलेल्या शाळेत किंवा तू गेलास चिपळूणकरांनी काढलेल्या शाळेत. 90 नंतर जेव्हा हे जगाची परिस्थिती आणि इकॉनॉमी बदलायला लागली, आपल्याकडची जी दृश्यात्मक पद्धत बदलायला लागली, चकाचक दिसायला लागलं, मॉल आले, त्यांना काहीतरी हे दिले, त्यानंतर जो एक निम्न शिक्षित वर्ग होतो त्यांना असं वाटायला लागलं की आता नाही आपल्याला प्राथमिक शाळेमध्ये पण इंग्लिश शिकवायला पाहिजे. मला वाटलं दॅट वॉज द मोस्ट मिस्टेक. पहिली जी चूक झाली ती राज्यकर्त्यांकडनं ती झाली असावी की त्यांनी पहिलीपासून इंग्लिशला मराठी माध्यमात शिकवायला अनुमती दिली. आणि सगळ्या कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये, सगळ्या सबसिडाईज शाळेमध्ये त्यांनी पहिलीपासून इंग्लिश सुरू केलं. 5वी पासून. पहिलीपासून आहे आता. अरे बापरे. तो मुद्दा आहे. पहिलीपासून केल्यानंतर मग ते इंग्लिश माध्यमातच गेले आणि इंग्लिश माध्यमातच सगळ्यांची मुलं घ्यायला लागली. मग RTI खाली त्यांना वेगळ्या शाळा यायला लागल्या. आमच्याकडे ललित कला केंद्रामध्ये एक मुलगा होता, तो ड्रायव्हरचा मुलगा होता, पण तो शिकला इंटरनॅशनल स्कूलमध्ये. कारण त्याला ॲडॉप्ट केला तिथल्या लोकांनी. आणि तो आज आमच्याकडनं शिकल्यानंतर तो परदेशी जाऊन मास्टर ऑफ थिएटर आर्ट्स शिक्षण घेऊन तिकडनं आलेला आहे. आणि आज तो शेक्सपियरची नाटकं वगैरे करतो. असा फरक त्यांना दिसायला लागला. त्याच्यामुळे इंग्लिश माध्यमातच शिकलं पाहिजे. मराठीत माध्यम मातृभाषेचं काय व्हायचं ते होऊ दे, हा एक भाग झाला. आणि दुसरं गोष्ट की शहरी लोकांनी एक अत्यंत बायस दृष्टिकोन घेतला की आमची शहरातली भाषा म्हणजे शुद्ध भाषा आणि ग्रामीण भागातनं आलेली भाषा म्हणजे अशुद्ध भाषा. असं नाही आहे. भाषा ही भाषाच असते. तुम्ही कुठल्याही भाषेत आईने शिकवलेल्या भाषेतच तुम्हाला बोलता आलं पाहिजे. तीच बोली भाषा तुम्ही घेऊन आलं पाहिजे. ललित कला केंद्रामध्ये तो आम्ही शिकवताना नियम केला होता की तुझे शिवाजी महाराज तुझ्या भाषेत बोलतील, तुझे संभाजी महाराज तुझ्या भाषेत बोलतील, तुझा जो लहेजा असेल त्या भाषेत बोल. तू नटसम्राट करतोयस ना, तू कुठल्या छोट्या गावात आला असशील, तो जो तुझा लहेजा आहे त्या भाषेत नटसम्राटचं तू विवेचन कर. काहीतरी काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे आणि म्हणलं की तुला पण शहरी भाषा यायला पाहिजे. कशाला यायला पाहिजे तर ह्याच्यात तुझा स्वार्थ आहे, कारण तुला कामं मिळतील पुढे पास झाल्यानंतर. कारण सगळा धंदा जो आहे तो धंदा एंटरटेनमेंटचा जो आहे तो या शहरी लोकांच्या हातात आहे. त्याच्यामुळे तुला ती भाषा आली पाहिजे. त्याच्यामुळे ह्या भाषेच्या विषयी मला चूक अशी वाटते की पहिलीपासून इंग्लिश माध्यम शिकवण्याचा जो प्रयत्न झाला तेव्हापासून म्हणलं ही उतरती कळा. आणि आपल्याकडे तसं नाही. बंगालचे लोक आपण कलकत्त्याला गेलं की हेच बोलतात की आमच्या मुलांना बंगाली येत नाही, बंगाली हे समजत नाही, ते समजत नाही. त्याच्यामुळे भाषेच्या संवेदना तुम्हाला लहानपणापासून तुमच्या आईच्या भाषेत जर कळल्या, मातृभाषेत कळल्या, तर मला असं वाटतं गोष्टी सुकर होतील. पण आता त्याच्यातनं काय परतीचे मार्ग कापले गेलेले आहेत. काय होणार मला माहित नाही. मुद्दा जो काढलाय तो अतिशय बरोबर आहे. त्यात वापरलेला संवेदना हा शब्द जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे. आपल्या शिक्षणाचं माध्यमच शब्द आहे, पण तो लिहिलेला शब्द आहे. त्यामुळे ज्यांना लिहिता वाचता येतं, ज्याला वाचता पण येणार नाही, अशा खूप संवेदनाक्षम असलेल्या मोठ्या वर्गाला शिक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे. आणि आपलं सगळं शिक्षण हे कॉग्निटिव्ह म्हणजे बुद्धी
वर अवलंबून शिक्षण आहे. इमोशन आपल्याला घरी शिकवत नाहीत, शाळेत शिकवत नाहीत, कॉलेजात शिकवत नाहीत. तुला शिकवलं कधी कोणी? आपली स्वतःची भावना कशी ओळखायची, आपल्या भावनांची वाढ कशी होते. शरीराची वाढ होते, मेंदूची वाढ होते, सगळ्या सिस्टीमची वाढ होते. पण भावनांच्या सुरुवाती फक्त 2 प्रकारच्या असतात, सुखद वाटणारी आणि दुःखद देणारी. पॉझिटिव्ह इमोशन, निगेटिव्ह इमोशन. आणि त्याचं एक्सप्रेशन पण सोपं असतं. जे एकदम लहान मुलात असतं आणि एकदम म्हाताऱ्यात, की कशाने बरं वाटलं की बोळकं दाखवून हसायचं, आणि कशाने वाईट वाटलं की रडायचं. म्हणजे लहान मूल रडलं तर ते डॉक्टरला ठरवावं लागतं, भूक लागली म्हणून रडतंय, एकटं वाटतं म्हणून रडतंय, आजारी आहे म्हणून रडतंय, का काय आहे ते. तर ही संवेदनाचं जे शिक्षण आहे ते देण्याकरता जे माध्यम उपयोगी पडतं आलं. पूर्वी नाटक होतं, आता सिनेमा आला. पुस्तकं ही बुद्धीला आव्हान करणारी आणि चांगली आहेत, कारण माणूस विचारी प्राणी आहे म्हणून. पण जेवढा विचारी आहे तेवढ्याच त्याच्या संवेदनाक्षम नसेल, त्याला दुसऱ्याबद्दल काही वाटत नसेल, तर आजचा जो समाज आहे तो त्याच्यामुळे निर्माण झालेला आहे, असं माझं मत आहे. त्याला एम्पथीच नाही आहे, एम्पथीचा अनुभव नाही आहे, आणि एम्पथीचा अनुभव देणारी शिक्षण व्यवस्था नाही आहे. हा एक. पण दुसरा सगळ्यात महत्त्वाचा, एक काळ असा होता सतीश, पुण्यात मनुष्य जन्मायचा आणि पुण्यातच मरायचा. त्यामुळे त्याला दुसरी भाषा आली नाही तरी चालायचंच. पुण्यातली पुण्याची भाषा, गावातली गावाची भाषा. आता माहितीचा स्फोट झाल्यानंतर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा स्फोट झाल्यानंतर अनुभवातलं शिकणं कमी झालं आणि माहितीतलं शिक्षण हे लोकांना ज्ञान वाटायला लागलं. तर माहिती आणि ज्ञानमध्ये इतकं कन्फ्युजन झालं फारच सध्या फार या मोठं सगळ्यामध्ये, की ज्ञान कुठलं आहे आणि माहिती कुठली, इन्फॉर्मेशन कुठली. आणि सध्याच्या या क्लिकच्या जमान्यामध्ये यामुळे आता कशा संवेदना आहे मुलांच्या. कारण मी ललित कला केंद्रामध्ये जी नवीन मुलं येतात, ग्रामीण भागातली मुलं येतात, त्यांना शब्द बद्दलची एक संवेदना आहे ना. शब्द म्हटल्यानंतर आपल्याला त्या शब्दावर प्रेम पाहिजे, तो शब्दावाला जिव्हाळा हो, पण पाहिजे, याच मुलांनी जिव्हाळा आज जे पाहिजे. सिनेमे केलेले आहेत, हो, आजचे सगळे सिनेमे, विशेषतः मराठी तू बघशील तर ग्रामीण ग्रामीण भागातून भागातले आलेल्या आलेले लोकांनी उत्तम सिनेमे केले. आत्ताच आमचा एक रवींद्र जाधव नावाचा मुलगा आहे. त्यांनी आदिवासी एरियात, तो प्राथमिक शिक्षक आहे, आमच्याकडनं परीक्षा होऊन तो प्राथमिक शिक्षक झाला आणि बायको त्याची नर्स आहे. त्यांनी जीव नावाचा सिनेमा केला. काय केला सिनेमा, स्वतःच्या पैशाने केला, एकही नट घेतलेला नाहीये. आणि एका एका पाड्यावरची ती गोष्ट आहे की त्या ठिकाणी त्याच्या एक मृत्यू होतो एका म्हाताऱ्या माणसाचा, आणि त्या ठिकाणी काही उत्सव आलेला असतो, दिवाळीसारखा किंवा कुठल्या तरी सणाचा. आणि तो तिकडं एक जण मनुष्य असतो, त्याला तो कर्ज नाही म्हणतो. तो त्याच्यामध्ये एक दुष्टपणाची भावना येते आणि तो तिथं एक बातमी सोडून देतो की आता 1 वर्षात पाड्यावर नवीन जीव जन्माला आला पाहिजे. तर सगळ्या तरुण बायका ज्या आहेत त्या घाबरतात. ते पाड्यामध्ये नवीन मूल जन्माला आलं पाहिजे म्हणजे कोणतरी प्रेग्नंट राहायला पाहिजे. मग आता सगळ्यांच्याकडे चौकशी सुरू होते की आता कोण प्रेग्नंट आहे, कोण प्रेग्नंट राहते. प्रत्येक महिन्याच्या वेळेला गेला की म्हणतात अरे इतके दिवस राहिले, आता कोण प्रेग्नंट राहते. ते एक बाई प्रेग्नंट राहिलेली दिसते. तर मग ही जिच्याकडे गेलेलं असतं तिची जी सून असते ती घाबरते. ती म्हणली आधीच माझ्याकडे 2 मुलं आहेत लहान, आता आणखीन मी कुठं जवळ करू. असं करत 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 जिला प्रेग्नंट आहे तिचे लाड सुरू होतात, पण तिचं ॲबॉर्शन होतं. आणि मग नंतर त्या ठिकाणी त्यांची जी म्हातारी आहे घरातली ती उभी राहते. ती म्हणली जीव जन्माला यायला पाहिजे ना, आणू ना जीव जन्मालाचा, जा कोंबडं घेऊन ये, कोंबडं घेऊन ये. कोंबडं आणि कोंबडी ह्यांना तिथं ते पाळतात घरात. आणि जे अंडं होतं त्यांनी सांगितलं की आता अंडं बरोबर त्या दिवशी फुटेल आणि नवीन जीव जन्माला येईल. त्यांना तोपर्यंत त्यांना वाईट टाकलेलं असतं, तिकडे त्यांचा उत्सव सुरू झालेला असतो आणि या ठिकाणी ते अंड फुटतं आणि ही भाषा, पिल्लू बाहेर येतं. ही भाषा हे एका विद्यार्थ्यांनी आमच्या केलेलं. आणि सतीश, एकही ऍक्टर नाही याच्यात. भाषा बघ काय. आता मी शेवट 2 वाक्यांनी माझ्या करतो, मला जे कळलं ते असं की लेखन वाचन झाली, बुद्धी चांगली आहे,
बुद्धिपण आहे आणि सेन्सिटिव्ह पण जे आहेत ते लोक झाले कवी आणि साहित्यिक. बाकीचे वाचक वाचक झालेले खूप आहेत, कारण शिक्षणाने वाचन शिकवलं आहे पण बघायला आणि ऐकायला शिकवलं नाही. मग कलाकार कोण? ज्याच्याकडे ॲबिलिटी आहे टू कन्व्हर्ट अन एक्सपिरियन्स इन टू वर्ड, हा लेखक झाला आणि साहित्यिक झाला. आणि ज्याच्याकडे ॲबिलिटी आहे टू कन्व्हर्ट वर्ड्स इन टू एन एक्सपिरियन्स, तो फिल्म मेकर झाला. म्हणजे एक मोठा काळ वक्त्यांचा होता. वक्ते होते प्रसिद्ध वक्ते, दे वर रिप्लेस्ड, ओरेटर्स वर रिप्लेस बाय रायटर्स. हे झाल्यानंतर आता रायटर्स आर बिंग रिप्लेस बाय फिल्म मेकर्स. आणि ती भाषा आणि ती भाषा आता आपल्याकडे आलेली आहे. कशात? मोबाईलमध्ये. म्हणजे ॲक्सेसिबल आणि अफोर्डेबल झाले. पण ह्याच्यामध्ये फक्त शिकवले 15 वर्ष शिकायला, बघायला आणि ऐकायला शिकवलेलं नाही. त्यामुळे ते अंगभूत असेल तरी नाही तर नाही. त्यामुळे शिक्षणात त्याचा आता अंतर्भाव केला पाहिजे, तर संवेदनाक्षम मनं तयार होतील आणि बुद्धी पण तयार होईल. आणि बुद्धी आणि संवेदना हे बरोबर झाले की समाजात काहीही होणार नाही, असं मला वाटतं. अगदी हा उत्तम समारोपाचा मुद्दा आहे.